जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या बघा आताच लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 3000 रुपये आणि 2000 असं मिळून 5100 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। मार्चमध्येच एप्रिल हप्ता केला मंजूर। बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। 36,000 कोटी तर मंजूर झालेच, परंतु लाडक्या बहिणी म्हणजे काही महत्त्वाचे बदल सुद्धा करून हे जे पैसे आहेत ते आता 5100 रुपये मिळणार आहेत। हो, लाडक्या बहिणींना आता 5100, कोणत्या लाडक्या बहिणींना 5100 मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1ही रुपया मिळणार नाही, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे, कारण जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जवळपास आता 5100 रुपये तर मिळतीलच, परंतु सोबत लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत। गुढीपाडव्यानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींना गिफ्ट सुद्धा आहेत। सरकारकडून एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे। तुम्ही बघू शकता कमेंट्समध्ये सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे की आम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलेलं आहे की आता जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। आज कदाचित तुम्हाला दुपारून 4च्या पुढे सुद्धा आपल्याला एप्रिलचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू होईल। सोबतच लाडक्या बहिणींना आता आनंदाचा शिधा आणि लवकरच साडीसुद्धा वाटप होणार आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींना, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे तर पोचले असतीलच अशी आशा करतो, असं आपण विचारू शकता की बघा भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते आले असतील, बरोबर। आता ज्या लाडक्या बहिणींना आले नाही त्यांना खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। साडीसुद्धा मिळाली असेल। आता तुम्ही मला पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला साडी मिळाली का, तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते मिळाले का, तुम्हाला एकही आता हप्ता राहिलेला आहे का, कोणता हप्ता राहिला असेल तर तो सांगा, कारण आज पुन्हा वाटप हे सुरू होणार आहे आणि तुम्हाला राहिला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण हा जर व्हिडिओ आपला सरकारपर्यंत गेला तर त्यांना सुद्धा कळेल की किती लाडक्या बहिणी आणि कोणत्या जिल्ह्यातून राहिलेल्या आहेत, म्हणजे त्यांना त्या जिल्ह्यांपासून हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरुवात करण्यात येणार आहे। कारण ह्यावेळेस सुद्धा सरकारनं असं ठरवलेलं आहे की जो जिल्हा जास्त तिथं लाडक्या बहिणींची संख्या आहे, की इथं ह्या जिल्ह्यात जास्त लाडक्या बहिणी, गरजू लाडक्या बहिणी जास्त आहेत, त्याच जिल्ह्यांपासून सुरुवात करायची। ज्यात कमी आहेत तिथून थोडंसं हे करेल। बघा मार्चची रक्कम ही 2 दिवसात आता पुन्हा मिळणार आहे, एप्रिल सोबतच हे मिळणार आहे। तर तुम्ही म्हणाल 5100 कशाचे, बघा ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता मिळाला आहे त्यांना 3000 आणि 2100 रुपये एप्रिलचा, असे मिळून त्यांना 5100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण अतिशय खुश झालेली आहे, कारण आता डायरेक्ट पाडव्यानिमित्त त्यांना आता 5100 रुपये मिळतील आणि ज्या लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळाले आहेत त्यांना 2100 रुपये मिळणार आहेत। सोबतच काही महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा आपण पाहणार आहोत, कारण या योजनेत बदल केले गेलेले आहेत। सरसकट वाटप हे होणार नाही। बघा कोणाला किती रुपये मिळणार मी आता सांगितलं, परंतु जर तुम्ही योजनेच्या बदलामध्ये बसलेच नाही तर मात्र तुम्हाला आता इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही आणि तुमच्यासाठी योजना आता ही बंद झालेली आहे असं लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्हाला वाटत नसेल की आपल्यासाठी ही योजना बंद होऊ नये तर काय करावं लागणार आहे, त्या 5 गोष्टी इथं तुम्हाला व्यवस्थित नीट सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ नीट पाहिलात तर तुम्हाला कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही, कुठलीही भीती इथं तुमच्या मनात ठेवायची गरज नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर तुम्हाला नक्की कळेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, कमेंट्स करा कोणता जिल्हा आहे, कोणती बँक आहे। तर बघा आता भरपूर लाडक्या बहिणींना 4000 रुपये तर वाटप सुरू झालेलं आहे। आता त्या 4000 वाल्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत बघा, ज्या लाडक्या बहिणी आपल्याला लाडकी बहीण योजनेमध्ये मदत करत होत्या, त्याच आपली अंगणवाडी का सेविका, अंगणवाडी का पर्यवेक्षिका, अंगणवाडी का मदतनीस, ह्या लाडक्या बहिणींना आता त्यांचं जे काही अर्ज भरत होते त्यांना त्यांच्या अर्ज भरण्यासाठी जो भत्ता मिळत होता एका फॉर्म मागे 50 रुपये, तो भत्ता त्यांच्या खात्यावरती आता सरकारनं पाठवायला सुरुवात केलेली आहे। तर त्या लाडक्या बहिणींना 4000 रुपये, 4 ते 5000 रुपये हे त्यांना आता मिळायला सुरुवात झालेली आहे। परंतु आपण जर विचार केला तर बाकीचे जे लाडक्या बहिणी आता एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि तो आपल्याला मार्चमध्येच मिळणार आहे, कारण गुढीपाडव्यासारखा मोठा सण आपल्या माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात किती मोठा सण आहे गुढीपाडवा। तर त्यासाठी निमित्तानं लाडक्या बहिणीसाठी खुश खबर म्हणजे एप्रिलचा हप्ता आपल्याला मार्चमध्येच पाहायला मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना घरकुल सुद्धा मिळणार आहे। हो, शहरी आणि ग्रामीण दोन्ही लाडक्या बहिणींना इथं घरकुल मिळणार आहे। शहरी भागात तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंत
तिथं बक्षीस आहे, म्हणजे बक्षीस म्हणण्यापेक्षा आपलं जे काही पैसे आहेत ते मिळणार आहे आणि ग्रामीण भागात 2 लाखापर्यंत. तर लक्षात घ्या, आजपासून तुम्ही जर घरकुल जरी घेतलं नसेल तर लवकर घरकुलचा अर्ज भरायचा आहे. कसं तर गिफ्ट मी तुम्हाला आता सांगितलं की घरकुल जी योजना आहे ती योजना आणणार आहेत. ते एक योजना लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण शहरी भागात भरपूर जणांचं एक हे असतं की मला स्वतःचं घर पाहिजे. तर तुम्ही काय करू शकताय, तुमचं जे काही कार्यालय आहेत, पंचायत वगैरे पंचायत समिती, तिथं जाऊन तुम्ही तो अर्ज भरायचा आहे घरकुलाचा. कारण भरपूर घरकुलं यावेळेस मंजूर झाले आहेत, जवळपास 20 लाखांच्या पुढे हा आकडा गेलेला आहे. आता हे झालं घरकुलाचं वगैरे. आता मी तुम्हाला सांगतोय की एप्रिल महिन्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत. आपण जर इथं नीट विचार केला तर आपण नीट बघितलं तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भरपूर लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत. सोबतच आता एप्रिलसाठी सुद्धा तेच केलं गेलं आहे, कारण स्वतः आदित्य तटकरे आणि अजितदादा पवार यांनी अधिवेशनामध्ये स्वतः सांगितलं होतं की आता ही जी योजना आहे ही योजना फक्त गरजू, जी लाडकी बहीण स्वतः दररोज कामाला जाते, जी धुणं भांडी करते, खुरपणीला जाते, जिचं घर त्या जर कामाला गेलं नाही तर चलत नाही, अशाच फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी ही योजना राहणार आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्हाला निवडणुकीच्या काळात पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळं अशा लाडक्या बहिणीसुद्धा या यादीमध्ये आल्या ज्यांना या योजनेची गरज लागत नाही. म्हणजे की जसं कोणी लाडकी बहीण इथं स्वतः नोकरीला वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या. आता तुम्ही मला अर्ज पडताळणी कुठून सुरू आहे? अर्ज पडताळणी संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. आजपासून सुद्धा वाटपसुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणींची, आता तुम्ही मला सांगायचं की तुमच्या जिल्ह्यात गरजू लाडक्या बहिणी आहेत का? जसं की काही महत्त्वाचे जिल्हे असतील, विदर्भामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल, तिथं भरपूर लाडक्या बहिणी गरजू असतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पुण्यात सुद्धा आहेत, मोठ्या शहरांमध्ये सुद्धा भरपूर गरजू लाडक्या बहिणी आहेत. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी सक्षम आहेत त्यांची सुद्धा नावे आले, तर ती या नावे काढण्याचं काम सुरू आहे. आणि हे जे नियम आहेत ते आता कसून तिथं तपासले जाणार आहेत. म्हणजे काय, उत्पन्न तुमचं 2.5 लाखापर्यंतच पाहिजे, संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंतच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याची EKYC झालेली गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे कुठलंही 4 चाकी वाहन नसणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर वगळता ट्रॅक्टर चालेल. पुढचं म्हणजे काय, तुमच्या घरात कुणीही इन्कम टॅक्स भरता कामा नये. आणि जर तुम्ही कुठल्या इतर योजनेचा लाभ घेत असाल, जसं की नमो शेतकरी योजना, तिथं 1000 रुपये तुम्हाला ऑलरेडी मिळत आहेत, तर तुम्हाला 2100 जर झाले तर तुम्हाला फक्त 1100 मिळतील, 2100 नाही. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यात जर तुम्हाला 1500 भेटत असेल तर 600 रुपये तुम्हाला भेटतील. जसं की संजय निराधार गांधी योजना, याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त 600 रुपये मिळतील. अशा हे सगळ्या नियमांचं पालन इथं काटेकोरपणे केलं जाणार आहे. त्यानंतरच यादी येऊन तुम्हाला पुन्हा एकदा आजपासून पुढे 21 रुपयांचा हप्ता जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती यायला सुरुवात होणार आहे. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, तुम्ही नियमांमध्ये बसता का? तुम्हाला काय वाटतं की हे नियम काढले पाहिजेत, सरसकट सर्वांना पैसे दिले पाहिजेत, आणि सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या योजनांचा तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचणार नाही. जास्तीत जास्त कमेंट्स करा, जास्तीत जास्त लाईक करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला जो काही बेल आयकॉन दिसतोय घंटी दाबून ठेवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.